मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीन बंद पडू लागले. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. विविध पक्षाकडून प्रचाराला जोर दिला जात आहे. तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड होत आहे. ईव्हीएम बंद होणे हे तर एक षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ईव्हीएम बंद पाडणे हे वारंवार होत राहील किंवा केले जाईल. वर्धा असेल, अमरावती असेल, तिथे हे होईलच. अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकते. वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी सभा घेतल्याने भाजप घाबरला आहे. त्यामुळे ईव्हीएम बंद पाडणे आणि मतदारांना खोळंबायला लावणे, त्यानंतर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणे हा एक षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.